परभणीतील औद्योगिक वसाहतीतील मालमत्ता धारकांकडे थकीत असलेल्या कारच्या वसुलीसाठी महानगरपालिकेने आज कारवाई केली। त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील व्यापारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। औद्योगिक वसाहतीमधील मालमत्तांना सील ठोकण्याची कारवाई महानगरपालिकेने केली। या कारवाईचा व्यापाऱ्यांनी निषेध केला आहे। काही काळ औद्योगिक वसाहतीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती आणि आत्ताच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये झालेले नाही। आम्हाला सर्व ज्या सोयी सुविधा आहेत, जसं वीज, रस्ते, पाणी, सर्व काही जे सोयी सुविधा आहेत ते MIDC आम्हाला पुरवते आणि जो आमचा मालमत्ता कर आहे, टॅक्स आहे, आम्ही MIDC ला नियमितपणे सर्व उद्योजक परभणी औद्योगिक वसाहतीमधले आम्ही भरणा करतो। परंतु अलीकडेच आम्हाला गत 2 वर्षापासून पुन्हा डबल टॅक्सेशनच्या माध्यमातून महानगरपालिकेने सुद्धा कराची, मालमत्ता कराची मागणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर आमच्यावर दबाव आणला जात आहे। आम्ही शासनाकडे या माध्यमातून श्री आमचे प्रमोदजी वाकोडकर यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे। परवा सुद्धा आदरणीय श्री सामंत साहेब उद्योग मंत्री आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की डबल टॅक्सेशन कदापि होणार नाही आणि एकच टॅक्स उद्योग क्षेत्राला MIDC ला राहील। त्यामुळे आम्ही MIDC च्या सर्व उद्योजकांनी महानगरपालिकेला हा कर भरण्यासाठी पूर्णपणे नकार दिलेला आहे। तरी सुद्धा आज सकाळी 12 वाजल्यापासून महानगरपालिकेचे 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी MIDC मध्ये येऊन धुडगूस घालत आहेत। मथुरा एक्स्ट्रॅक्शन कारखान्याला त्यांनी चुकीच्या पद्धतीने अटकावणी असं लिहून सील केलेलं आहे, जप्तीची कारवाई केलेली आहे, जी की नियमबाह्य आहे। गेल्याच वर्षी जानेवारी 2023 मध्ये याचिका क्रमांक 512/2023 मध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की महानगरपालिका कायद्यामध्ये महानगरपालिकेला जप्ती करण्याचे, सील करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत। तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीने, नियमबाह्य पद्धतीने कायदा हातात घेऊन जी ही महानगरपालिका कारवाई करत आहे, त्या बाबतीत आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्र शासन, माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती करतो की अशा प्रकारे जी धुंडशाही, गुंडशाही जी चाललेली आहे यावर वेळीच त्यांनी अंकुश लावावा। या दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी आमची विनम्रपणे मागणी आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।